पोटातले टाके कुठं जुळले नाहीत किंवा त्यात गॅप आला तर पोटातलं हलणारं स्ट्रक्चर कुठलं आहे? आतडे है ना, ते हळूहळू बाहेर पडायला बघतात. कारण आपण जोर केला की पोट हे सगळे एकसंध आहे, बाकीच्या ठिकाणी स्नायू आहेत. ते स्नायू काय करतात? प्रेशर वाढलं की स्ट्रेच होतात, प्रेशर गेलं की परत रिलॅक्स होतात. पण इथं जिथं गॅप आहे तिथं स्नायू नाही आहेत, त्यामुळे पोटातले आतडे बाहेर पडणार. कळालं? मग आतडे बाहेर पडणार, आता होणार काय? आज एवढे बाहेर येत आहेत, उद्या एवढे बाहेर येणार. तसं त्यांचं तुम्ही बघताय गेले 2 वर्षात वाढत चाललंय. काही काही लोकांना एवढे नारळा एवढे पण झाले. एवढा फुटबॉल, मोठ्या फुटबॉल एवढा पण मी हर्नियाचं ऑपरेशन केलंय. कापड कसं असतं, कापड एका ठिकाणी फाटायला लागलं की ते बाजूचं विरायला लागतं है ना, ते वाढत जातं. तसं यांचा हा हर्निया मोठा मोठा होत चाललाय. आता तो गॅप आहे हे तुमच्या लक्षात आलं, पोटाच्या स्नायूंमध्ये गॅप आहे. मग त्याचं रिपेअर कर म्हणजे त्याला ठीक करायचं म्हणजे काय करायचं? ते बंद करायचं आहे का नाही. मग हे बंद कसं करणार? टाके घालून बंद करायचं आहे का नाही. नुसते टाके घातले तर तिथं परत व्हायची हर्निया शक्यता 30% असते. मग युग आलं नायलॉनचं. 1930 मध्ये पहिल्यांदा नायलॉन वापरला गेला. मग 1950-55 पासून नायलॉनचा एक प्रकार आहे ज्याला आपण पॉलिप्रोपिलीन किंवा PP म्हणतो, तो वापरतो. त्याचा फायदा काय की तो शरीराच्या पेशी त्यात वाढून त्याची एक भिंत तयार होते. शेवटी पॅच लावायचा आपला तोच मतलब आहे की त्याच प्रकारचा पॅच पाहिजे, कपड्याला कपडा किंवा तिथं चालणारा. तर त्या स्नायूमध्ये आपले म्हणजे त्या जाळीमध्ये आपल्या शरीराच्या पेशी वाढून त्याची एक भिंत होते. आणि तो जर शरीरात एकसंध चांगला झाला तर परत व्हायची रिस्क फक्त 1% आहे. कळालं? म्हणजे 30 वरून डायरेक्ट 1%.